श्रीमंत बाबाजीराव पाटील मंगल कार्यालयावरी ताचुला रोडवरी आपण येण्याची करा तयारी। आमंत्रण सगळ्यांना दिलं आहे भारी। सासू सोना देराण्या जेठाण्या ननन भाऊजाई आणि जावई कोणी राहिलं तर नाही येण्याची करा काही। कार्यक्रमाला येत आहे माननीय नामदार श्रीमती रक्षाताई। कार्यक्रमाचे आयोजक सर्व शासकीय कार्यालय जामनेर तालुका। आपण बघितलं संपूर्ण देशाने बघितलेलं आहे की कालची तारीख 25 होती। या दिवशी आपल्या जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अभिजित तिपके व सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलं। गेल्या 20-25 दिवसापासून या आंदोलनाला बसलेले होते आणि यांनी जे सोनम वांगचुक आहेत हे अक्षरशः आपण बघितलं की त्यांनी जे त्यांचं उपोषण आहे ते 26 दिवसापर्यंत त्यांनी उपोषण केलं। ते कोणासाठी केलं तर हे आपले जे तरुण मुलं आहेत म्हणजे जे आज मुलं नेटचे पेपर देत आहेत किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होत असतात आणि हे पेपर फुटी होत असते, या पेपर फुटीला थांबवण्यासाठी या लोकांनी म्हणजे अभिजित तिपके व सोनम वांगचुक सर व इतर सर्व ठिकाणून जे आपले लोक आहेत त्यांनी एखादा हा लढा उभा केला आणि या लढ्याला जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं। आपण बघितलं की आपल्या जामनेर शहरामध्ये असो या इतर जळगाव जिल्हा असो किंवा इतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी असो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ देण्यात आली आहेत। अजून आपण बघितलं की हा जो अभिजित तिपके नावाचा मुलगा आहे हा आपल्या महाराष्ट्रातला मुलगा आहे, हा मराठी मुलगा आहे। या मुलाने अमेरिकेला असून सुद्धा तो मुलगा अमेरिका सोडून सनी आपल्या देशाचे जे विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी तो इथं आला। म्हणजे एक आज त्याचं बघितलं तर तो सर्व सेटल असलेला विद्यार्थी आहेत, पण मग तो तिथून सोडून सनी आपल्या देशामध्ये जे आज आपल्या देशातले पुढारी आहेत म्हणजे हे जे राजकीय लोक आहेत शिक्षण मंत्री आहेत हे घोटाळे करत आहेत अशा प्रतीचे दिसत असताना सुद्धा तो व्यक्ती आज तिथून आपल्या इथं आला आणि आपल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी तो उभा राहिला। दिल्ली येथे जंतर मंतरवर त्याने मोठं आंदोलन उभं केलं। कशासाठी केलं तर आपल्या जे विद्यार्थी आहेत की कोणीतरी उभं राहावं, तो आपला महाराष्ट्रातला एक विद्यार्थी तिथं उभा राहिला आणि त्याने ते आंदोलन मोठं केलं। एवढं मोठं केलं की संपूर्ण भारताने त्या आंदोलनाकडे बघितलं। आज ते आंदोलन संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे। तिथं प्रत्येक राज्यातली लोक त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले होते। आपल्या पंजाबवरनं लोक आलेले होते, बिहारवरनं लोक आलेले होते, हरियाणा राज्यातून लोक आलेले होते, उत्तर प्रदेशातून, महाराष्ट्रातून अशा इतर राज्यातून लोक त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले होते। तर एवढंच आमचं एक म्हणणं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामधले लोक जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत यांच्यासाठी उभे आहेत
पण जे लोक आज घाबरत आहेत, घरामध्ये आहेत, त्यांनीसुद्धा बाहेर यायला हवं आणि या सरकारला विरोध करायला हवा. सरकारला नसून जरी कुठल्याही प्रतीची कोणाचीही सरकार असो, पण जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम हे प्रत्येकाने केलं पाहिजे. हीच एवढी आमची प्रत्येकाला मागणी आहे. ही दिल्लीच्या तख्त्याला राखलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातला दिपके हा तिथं जाऊन एक शेर होतो आणि ह्या हुकुमशाहीचा बिमला पाडतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आज विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की आम्ही यांना वाटत होतं की आम्ही यांना घाबरून सोडू, कुठलेही गेलो, पण विद्यार्थ्यांनी आज त्यांचे स्वप्न धुळीत मिळवले आणि आज आम्ही स्वतंत्राने एक विद्यार्थी संघटना बोलू शकते हे त्यांनी दाखवलं. किती अत्याचार झाले, 22 कमी झाला तरी ते ढकललेले नाही. आपल्या महाराष्ट्राची एक वाघीण ही तिथं न्यूज कव्हर करताना तिच्यावरती भरपूर काठ्या मारल्या गेल्या तरी ती घाबरली नाही आणि तिने शेवटपर्यंत लढत तिने 25 तारखेपर्यंत तिथं न्यूज कव्हर केली एका मुलीने. आणि तिचं हे बघून मला पण असं वाटलं की आजच्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुली किती धाडशी आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द